नमस्कार मित्रांनो, आज आपण इंग्रजीमध्ये दोन खूप महत्त्वाचे शब्द शिकणार आहोत. वुमन आणि विमेन. हे दोन्ही शब्द दिसायला जवळजवळ सारखे आहेत, पण त्यांचा उच्चार आणि अर्थ वेगळा आहे. त्याला इंग्लिशमध्ये प्रोनाउन्सिएशन म्हणतात. ओके, चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया. वुमन म्हणजे काय? वुमन म्हणजे स्त्री, एक महिला, म्हणजे महिला एक बाई. ओके, स्त्री, महिला, बाई. ओके, वुमन. त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे वुमन, वुमन. लक्षात ठेवा, वुमनमध्ये ओचा उच्चार साधारण उ असा होतो. त्याचे एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल, शी इज अ वुमन. ती एक स्त्री आहे. सेकंड एक्झाम्पल, दॅट वुमन इज माय टीचर. ती महिला माझी शिक्षिका आहे. थर्ड एक्झाम्पल, शी इज अ स्ट्रॉंग वुमन. ती एक कणखर स्त्री आहे. सेकंड बघा, विमेन. विमेन म्हणजे काय? विमेन म्हणजे स्त्रिया, महिला, बायका. म्हणजे विमेनचे म्हणजेच वुमनचे प्लुरल फॉर्म म्हणजे विमेन. म्हणजेच वुमनचे प्लुरल फॉर्म म्हणजे विमेन. याचं प्रोनाउन्सिएशन आहे विमेन, विमेन. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, वुमन, विमेन. म्हणून वुमनचा उच्चार वुमेन असा करू नका. वुमन आणि विमेन मधला फरक, सोपा फरक बघा. वुमन एक स्त्री, उदाहरण वन वुमन, एक स्त्री. विमेन, सेकंड एक्झाम्पल, टू विमेन आर स्टँडिंग आउटसाइड. टू विमेन आर स्टँडिंग आउटसाइड. दोन स्त्रिया बाहेर उभ्या आहेत. इथे वुमनचा एक व्यक्ती असल्यामुळे सिंग्युलर आहे आणि विमेन दोन किंवा अधिक व्यक्तींसाठी वापरले आहे. एक्झाम्पल, दॅट वुमन इज व्हेरी काइंड. ती महिला खूप दयाळू आहे. दोज विमेन आर व्हेरी काइंड. त्या महिला खूप दयाळू आहेत. आणखी काही डेली यूज एक्सप्रेशन बघा. एक्सप्रेशन 1, अ वुमन ऑफ करेज. धाडसी स्त्रिया. शी इज अ वुमन ऑफ करेज. ती एक धाडसी स्त्री आहे. एक्सप्रेशन 2, अ वर्किंग वुमन. नोकरी करणारी महिला. शी इज अ वर्किंग वुमन. ती नोकरी करणारी महिला आहे. थर्ड एक्सप्रेशन, अ सक्सेसफुल वुमन. अ सक्सेसफुल वुमन, यशस्वी महिला. शी इज अ सक्सेसफुल वुमन. ती एक स्त्री आहे. फोर्थ एक्सप्रेशन, विमेन एम्पॉवरमेंट. विमेन एम्पॉवरमेंट, महिला सक्षमीकरण. महिला सक्षमीकरण. विमेन एम्पॉवरमेंट इज इम्पॉर्टंट. विमेन एम्पॉवरमेंट इज इम्पॉर्टंट. महिला सक्षमीकरण महत्त्वाचे आहे. फिफ्थ एक्सप्रेशन, विमेन्स राईट्स. विमेन्स राईट्स, महिलांचे अधिकार. वी शुड एक्सपेक्ट विमेन्स राईट्स. वी शुड एक्सेप्ट विमेन्स राईट्स. वी शुड रिस्पेक्ट वुमेन्स राईट्स. आपण महिलांच्या अधिकारांचा आदर केला पाहिजे. आता 6 बघा, एक महत्त्वाची ट्रिक. चला शेवटी एक सोपी ट्रिक लक्षात ठेवूया. वुमन एक महिला, विमेन अनेक महिला. आणि स्पेलिंग लक्षात ठेवा. वुमेन, वन वुमन. विमेन, मेनी वुमन. क्विक रिव्हिजन. चला पटकन रिव्हिजन करूया. वुमन एक स्त्री, विमेन अनेक स्त्रिया. वुमन सिंग्युलर, विमेन प्लुरल. हे सर्वात महत्त्वाचे आहे. वुमेन नाही, हे रॉंग आहे. वुमेन हे रॉंग आहे.
वुमेन नाही, सो विमेन. आपण वुमेन म्हणतो, तो वुमेन नाही, तर ते रॉंग आहे. सो खरं प्रोनाउन्सिएशन विमेन आहे. तर मित्रांनो, आज आपण वुमन आणि विमेन मधला फरक, त्यांचे प्रोनाउन्सिएशन आणि डेली यूज एक्झाम्पल्स शिकलो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन इंग्लिश लेसनमध्ये. थँक्यू and keep learning.